औरंगजेब क्रूर राजा होता, अशा हिंसक राजाचं अस्तित्व राज्यात नको अशी भूमिका मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली। अमेरिकेनं लादेनला मारला आणि उचलून समुद्रात टाकलं, त्याची कबर दिसते का? मग औरंगजेबाची कबर राज्याला कशाला हवी, असा देखील सवाल शिरसाटांनी केला। औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी संतापले। कबर खोदून शांतता पसरणार असेल, देशाची प्रगती होत असेल तर खुशाल कबर उखडून टाका, असं आमदार अबू आझमींनी म्हटलंय। सत्याग्रह दिनानिमित्त महाडच्या 14 तळे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल 100 दिवस पूर्ण झालेत। 9 डिसेंबर 2024 रोजी केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। या 100 दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या। खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी ही 3 प्रकरणं न्यायालयात दाखल असून देशमुख कुटुंब अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिले। कोर्टात प्रकरण गेले, आता कोर्टातच उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। गेल्या 5 वर्षापासून बदनामी सुरू आहे, मात्र आरोप करणाऱ्यांना योग्य उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दिशा सालियन प्रकरणात 5 वर्षानंतर कोर्टात याचिका का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। वडिलांनी 5 वर्षानंतर याचिका का केली, औरंगजेब प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलांनी या प्रकरणात मोठे आरोप केले। दिशाची हत्या झाली तेव्हा राज्यात ठाकरे सरकार होतं आणि ठाकरेंच्या सरकारमध्ये हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तर फडणवीस गृहमंत्री झाल्यावर तपासाला वेग आल्याचं वकील निलेश सी ओझा यांनी म्हटलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली, ती योग्य असल्याचं सांगत सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी म्हटलंय। दिशा सालियन यांच्या वडिलांनी कोर्टात केलेली याचिका योग्य असल्याचं के सिंग यांनी म्हटलंय। कोर्टातील याचिकेतून हत्या की आत्महत्या याचं कारण समोर येणार असल्याचं के सिंग म्हणाले। नागपूर हिंसाचार प्रकरणाचं बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी काही पोस्ट बांगलादेशातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। काही पोस्टवर बांगलादेशी लिंक असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं, तर या पोस्ट बऱ्याच आक्षेपार्ह आणि चिथावणी देणाऱ्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कोरटकरनं मोबाईल पोलिसांकडे जमा करताना फॉर्मॅट मारलाय, त्यामुळे कोरटकरवर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून कोरटकर फरार आहे। येरवड्यात भर रस्त्यात लघुशंका तसंच अश्लील कृत्य करण्याच्या प्रकरणात आरोपी भाग्येश ओसवालला सशर्त जामीन मंजूर झालाय। अश्लील कृत्य करणारा गौरव अहुजाचा मुक्काम अद्याप तुरुंगातच आहे। म्हणणं मांडण्यासाठी येरवडा पोलिसांनी मुदतवाढ मागितली आहे। आरोग्य विभागात वाहन घोटाळा करण्यात आलाय। कागदावर वाहन दाखवून तब्बल 11 कोटींचा घोटाळा करण्यात आलाय। झी 24 तासनं पंचनामा या खास कार्यक्रमातून आरोग्य विभागातील घोटाळा उघड केला आणि त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेण्यात आली। तथ्य पाहून भूमिका घेणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। भारत जोडो चळवळी दरम्यान स्वतंत्र सैनिकांसाठी गुप्त आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या लक्ष्मी निवास बंगल्याची विक्री करण्यात आलेली आहे। बंगल्याची मुंबईतील प्रतिष्ठित नेपियन्सी रोडवर हा बंगला आहे। तब्बल 276 कोटी रुपयांना हा बंगला विकण्यात आलाय। 19,891 चौरस फूट बंगल्याची मालकी असलेल्या कपाडिया कुटुंबाने ही मालमत्ता वागेश्वरी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला विकलेली आहे। ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधवांनी MSEB कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली। न सांगता वीज मीटर बदलणं, वाढीव वीज बिल आकारणं याबाबत जाब विचारण्यासाठी अविनाश जाधव शेकडो कार्यकर्त्यांसह MSEB कार्यालयात धडकले। नागरिकाला विश्वासात न घेता प्रीपेड मीटर बसवला तर मनसे स्टाईलनं भूमिका घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला। बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला। बँकेच्या शाखांमध्ये शिपाई क्लर्कची पदं रिक्त आहेत, त्यामुळे भरतीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय। संपामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होतोय। सरकारच्या वॅट टॅक्स धोरणाचा निषेध म्हणून जळगावात रिटेल वाईन असोसिएशन आंदोलन केलं। व्यावसायिकांनी मद्य विक्री बंद ठेवत सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, त्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पुणे जिल्हा परिषदेचे 292 कोटींचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं। आगामी आर्थिक वर्षासाठीच्या शिल्कीच्या अंदाजपत्रकाला सल्लागार समितीने ही मंजुरी दिली।
गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजपत्रकात 58 कोटींची वाढ झाली। शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि प्राथमिक आरोग्यावर अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलं। सोलापूर जिल्हा परिषदेचं 45 कोटी 3,90,000चं अंदाजपत्रक सादर झालंय। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हे अंदाजपत्रक सादर केलं। विशेषतः आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण, महिला बाल कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। जळगावात जिल्हा 22 मार्चला भव्य एल्गार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यावेळी छगन भुजबळ यांची उपस्थिती असणार आहे। तसंच भुजबळ समाजाच्या न्याय हक्कासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देखील करणार आहेत। कल्याण डोंबिवलीत 65 इमारतींप्रकरणी महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत बैठक पार पडली। भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात बैठकीचं आयोजन केलं। बैठकीत इमारतीच्या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली। केंद्रीय मंत्रिमंडळानं यूपीआय भीम ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहार प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात दिली आहे। 1,500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला ही मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे देशातील लहान दुकानदारांना दिलासा मिळणार आहे। 2,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवर आकारला जाणारा व्यापारी सवलत दराचा खर्च सरकार उचलणार आहे। साताऱ्यातील कोरेगावच्या सरदारांचे वंशज राजाभाऊ वर्गे कुटुंबियांनी रायगडावर शौर्य दिवस साजरा केलाय। गेल्या अनेक वर्षापासून हे 300 मावळ्याचे घराणं रायगडावर अभिमान दिवस साजरा करतात। 1773 मध्ये रायगड किल्ला तिसऱ्यांदा स्वराज्यात आणण्यात आला। त्यात कोरेगावचे सरदार खंडेराव वर्गे यांनी मोलाची भूमिका बजावली। छत्रपती शिवाजी महाराज। कोल्हापूर जिल्ह्यातील 3 ठिकाणी रोपवे होणार आहे। पन्हाळा, ज्योतिबा यासह विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर या ठिकाणी रोपवे होणार आहे। यासाठी सरकारनं मान्यता दिली असून 45 ठिकाणी रोपवे होण्याचा मार्ग खुला झालाय। त्यामुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांचं महत्त्व वाढणार असून स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। साईबाबांना 5 तोळे 5 ग्रॅमच्या सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय। पुण्यातल्या राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि परिवारानं साई चरणी आकर्षक नक्षीकाम केलेला 5,40,000 किमतीचा हार दान केला। बीडच्या परळी एसटी आगारात 5 नव्या बसेस दाखल झाल्या। सध्याच्या बसेस अत्यंत दयनीय अवस्थेत होत्या, त्यामुळे नव्या बसेसची मागणी केली जात होती। आज अखेर परळी एसटी आगाराला 5 नव्या बसेस मिळाल्या आणि या नवीन बसेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला। गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्र सरकार मुंबईत ते गोवा रोरो सेवा देणार आहे। कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील कोकणवासियांची मोठी गर्दी दिसून येते। गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अडचणी कमी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभाग मुंबई ते गोवा रोरो सेवा सुरू करण्याची योजना आखते। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर निर्बंध आणण्याची गरज आहे। 3 महिन्यात त्याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यातील सरकारी कर्मचारी अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात, त्याचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात, असंही फडणवीस म्हणाले।